नमस्कार, मी विशाखा. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत चैत्रांगण रांगोळीची 33 शुभचिन्हे आणि त्याचा अर्थ. चला तर मग बघूया. चैत्र महिन्यात गुढीपाडव्यापासून ते अक्षय तृतीयेपर्यंत दरवाजासमोर किंवा देवासमोर काढली जाणारी ही चैत्रांगण रांगोळी फक्त सुंदर नाही तर खूप शुभ आणि अर्थपूर्ण आहे. या रांगोळीत 33 शुभचिन्हे असतात जी घरात सुख, शांती आणि समृद्धी आणतात. चैत्रांगण रांगोळीमध्ये प्रत्येक चिन्हांचा एक खास अर्थ असतो. चैत्रांगण रांगोळीची सुरुवात देखील आंब्याच्या पानाचं तोरण काढण्यापासून होते, कारण हिंदू संस्कृतीत आंब्याच्या पानाचं तोरण बांधण्याची प्रथा आहे. सूर्यापासून घरातल्यांना ऊर्जा मिळावी, चंद्राची शीतलता मिळावी, चांदण्यातला आल्हाददायी अनुभव मिळावा या उद्देशानं आंब्याच्या तोरणानंतर या रांगोळीत चंद्र, सूर्य, चांदणी हे आकाशस्थ ग्रह काढले जातात. प्राण्यांबद्दल मानवाचा असलेला कृतज्ञतेचा भाव गोपद्माच्या प्रतीकातून प्रकट केला जातो. घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं आणि घरादाराची भरभराट व्हावी या हेतूने लक्ष्मीची पावलं स्वस्तिक चैत्रांगणाच्या रांगोळीत रेखाटले जातात. सौभाग्यलेणी म्हणून करंडा, फणी, मंगळसूत्र रांगोळीत काढलं जाते. कमळ म्हणजे शोभा, वैभव, कीर्ती, मांगल्य यांचं प्रतीक. ज्ञानकमळ म्हणजे ज्ञानाची जोपासना करणारं प्रतीक, तर नाभी कमळ म्हणजे जीवनाची उत्पत्ती, स्त्रीतत्व सांगणारं प्रतीक. पाळणा. पाळणा म्हणजे जन्मोत्सव. घरात जन्मलेल्या नवजात बाळाला आपण पाळण्यात घालतो, तसंच देवांना सुद्धा पाळण्यात घालून जन्मोत्सव सोहळा करतो, म्हणून पाळण्याचं रेखाटन केलं जातं. तुळस ही तर सासूरवाशिनीची सखी, मनातली सुखदुःख हक्कानं सांगता येतील अशी जीवाभावाची मैत्रीण. औषधी गुणधर्म असलेली तुळस काढली जाते. ती तुळस वृंदावनाच्या प्रतीकातून दाखवली जाते. शंख म्हणजे नाद, वीरश्री निर्माण करणारा. चक्र म्हणजे सतत परिवर्तनाची जाणीव करून देणारं प्रतीक, तर गदा म्हणजे शौर्याचं प्रतीक. म्हणूनच चैत्रांगणाच्या रांगोळीत शंख, चक्र, गदा ही आयुधं काढली जातात. त्रिशूळ आणि डमरू ही शंकर भगवानांची आयुधं. त्यामुळेच शरीरातला त्रिदोष म्हणजेच वात, पित्त, कफ याचं शमन करत ते त्रिशूल, तर शब्दब्रह्मांचं उगमस्थान असलेलं डमरू देखील या रांगोळीत काढण्याची पद्धत आहे. कुठल्याही मंगलप्रसंगी देवापुढे कलश ठेवला जातो. कलशातलं पाणी म्हणजे जलतत्व, तर नारळ हे जीवनाचा सन्मान करणारं असतं. तसंच तांब्याचं भांडं हे अतिशय स्वागत करण्याचं साधन. म्हणूनच चैत्रांगणाच्या रांगोळीत कलश आणि तांब्याचं भांडं काढलं जातं. कासव संथ गतीनं चालून देखील विजयी होतं. कासव ज्याप्रमाणे आपले हातपाय आवरून घेतं, त्याचप्रमाणे आपणही आपले विकार आवरावेत असा संदेश देणाऱ्या दीर्घायुषी प्राण्यांचं कासवाचं रांगोळीतून रूप रेखाटलं जातं. गरुड. गरुड हे विष्णूचं वाहन. गगनाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य घरातल्या सर्व सदस्यांना मिळावं यासाठी गरुडाचं प्रतीक दारात काढलं जातं. सर्प. सर्प हा बळीराजाचा खरा मित्र. त्याचं ऋण मान्य करण्यासाठी सर्पाची प्रतिमा काढली जाते. हत्ती. हत्ती म्हणजे वैभव, संपत्ती, गजांत लक्ष्मी ही हत्तीवरून येते. हा हत्ती मुख्य दरवाजातूनच आत येतो, तेव्हा आपल्या घरात येणारी लक्ष्मी देखील राजमार्गानेच यावी यासाठी दारातल्या रांगोळीत हत्ती रेखाटला जातो. चैत्रांगणातल्या रांगोळीत 5 बाहुल्या काढल्या जातात. त्यांना कुणी 5 पांडव म्हणतात, तर कुणी पंचकन्या असेही म्हणतात. त्यांना पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांचं प्रतीक समजलं जातं. घरात देवांचं अधिष्ठान हे असलंच पाहिजे. देवाची जागा म्हणजेच हा देवारा हे देखील या रांगोळीत महत्त्वाचं आहे. तर भक्ती आणि श्रद्धा याचं बलस्थान म्हणजे पालखी. सगळ्यात शेवटचं प्रतीक म्हणजे वेल. वंश विस्ताराचं प्रतीक असलेला हा वेल काढल्यानं घराण्याचा वंश पिढ्यानपिढ्या वाढत राहतो अशी श्रद्धा आहे. चैत्रांगणाची वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी रेखाटली जाते ती या अर्थपूर्ण अशा प्रतीकांच्या सहाय्यानं. प्रत्येक प्रतीकातलं श्रेष्ठत्व आपल्या घरात आणि घरातल्या प्रत्येक सदस्यानं आत्मसात करावं हाच एक निर्भळ हेतू असतो. म्हणूनच चैत्रांगण रांगोळी ही आपल्या घरात चैत्र महिन्यात काढली जाते. तर ही सर्व चिन्हे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवतात. म्हणून आपल्या परंपरेत ही रांगोळी दरवाजासमोर काढली जाते, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी कायम राहते.
अशीच सुंदर रांगोळी रोज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि ह्या व्हिडिओमध्ये जी चैत्रांगण रांगोळी दाखवलेली आहे ती जर तुम्हाला हवी असेल तर मला व्हॉट्सअपवरती नक्की मेसेज करा। थँक्यू।